सेमी पास केल्यानंतर जी यप पडतं ना, तो जो आनंद किंवा ती बघण्यासाठी भारतच्या अंगावर यप आणि गुलाला माझ्या अंगावर त्याच्या अंगावर पडण्यासाठी जी संघर्ष केलाय ना, ती शब्दात मी सांगू शकत नाही. आणि कोण म्हणजे जो गाडा मालक आहे, गरीब गाडा मालक किंवा जो संघर्ष स्वतः बैल सांभाळतोय, स्वतः बैल कष्ट करून 50 लाखाचा बैल घेऊन द्या, पण बैल दावणीला तयार करून फायनल घेणाराला दाखवा बरं. तो आनंद जो आहे ना, त्याला काढता येईल. तुम्हाला काय सांगायचं, आनंदच वेगळा. मंडळी, जय जवान जय किसान. काही दिवसापूर्वी आपण मुलाखत घेतली होती की अख्खी दावण विकायची. आज त्याच दावणीला गुलाल लागलेला आहे. एक जबरदस्त अशी मुलाखत आपण घेणार आहोत. विक्रम पैलवान कालगाव. मित्रांनो, बैलगाडी शर्यतीची पंढरी ज्याला म्हटलं जातं पुशेगाव, आणि या पुशेगाव नगरीच्या पायथ्याला, वर्धनगडाच्या पायथ्याला साताऱ्यात बैल सांभाळत होती, परंतु आता या ठिकाणं ती बैल सांभाळतात. विक्रम पैलवान यांच्या बैलानं पहिलाच दावणीला गुलाल घेतलेला आहे. माझ्या मते 2-3 वर्ष झालं बैल सांभाळतात, पाळतात. सगळ्यात मुलाखत पूर्ण म्हणजे चालू करण्याआधी किंवा मुलाखत पूर्ण दाखवण्याआधी बैल बघून घ्या मित्रांनो. इकडं घोडी आहे सुपरफास्ट, त्यानंतर इकडं दिसतोय दरबार, त्यानंतर सम्राट, आणि बैल सगळी तुम्ही पहिल्यांदा बघून घ्या आणि मुलाखतीला बी आपण नंतर चालू करूया. आणि ज्या बैलानं हा नंबर पडण्यासाठी मित्रांनो बरेच कष्ट आणि बऱ्याच कष्टा खाव्या लागतात. 2 ते 3 वर्ष झालं या दावणीला गुलाल नव्हता, परंतु या भारतनं गुलाल दिलेला आहे मालकाला. मालकाचा आनंद आपण आता जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याच दावणीचा हा किलर. मित्रांनो बघा, जरी बैल विकायचा माणूस म्हटला तरी बैलांच्या ताकदी बघा, बैलांच्या तब्येती बघा कशा जबरदस्त ठेवल्यात. याला म्हणायचं जातीवंत नाद. जातीवंत नादच नव्हा तर येडा नाद म्हटलं तरी चालेल, अशी दावण विक्रम पैलवान कालगावकरांची. रामोसवाडी मित्रांनो बैलगाडी शर्यतीसाठी प्रसिद्ध आहे. आणि या रामोसवाडीतच पलीकडे जर बघितलं तुम्ही, पंढरी शेठ फडके यांचं फार्म हाऊस आहे, आणि त्या फार्म हाऊसच्या आजूबाजूलाच हा गोठा आहे. आणि जबरदस्त अशी बैल या ठिकाणी पाहायला मिळतात. विक्रम पैलवान कालगाव मालक येत आहेत. मुलाखतीच्या माध्यमातून आपण आता जाणून घेणार आहोत. दावण तर बघितली, परंतु दावण आणि आजूबाजूला असलेल्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा दाखवतो. एक जबरदस्त आणि येडा नाद म्हणतात ना बैलगाडी शर्यतीतला. बघा 2 टांगी ती, आणि पैलवान पण आपल्या बरोबर आल्यात. आपण गोट्यात जाऊन मुलाखत घेऊया. जगा वेगळा एक कार्यक्रम आहे विक्रम पैलवान कालगाव. आणि साताऱ्यात व्यवसाय, बैल सांभाळाय रामोसवाडीत, आणि नाद कशाला म्हणतात ना, तर माझ्याकडे एक बैल एक सांभाळताना मला काय होतंय ती मला माहिती, परंतु एवढी बैल आणि बैलांच्या ताकदी पण तुम्ही बघितल्यात की बैल आहे का घोडा हे समजणार नाही, अशी बैल पण ठेवलेली. जबरदस्त असा कार्यक्रम. आजची मुलाखत शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आज मालक पैलवान आज गॉगल घालून नाही मुलाखतीत, काय भानगड? नमस्कार. काय बैल फायनलला राहिला की गॉगल घालून मुलाखत द्यायची एकदा, असं पण केलेलं. मी चष्म्यावर कायम, पण आज गॉगल घातलाय. जरा आपण बी हाय काय हे म्हणजे हे असतं ना स्वप्न, किंवा सगळी कशी नटून किंवा येते ती गॉगल घालून, तो सोनं घालून आपण पण केलेलं की गॉगल घालून मुलाखत द्यायची. नक्कीच. आता गॉगल थोडस काढून ठेवा. आपण मुलाखतीच्या माध्यमातून पैलवान हाय असं दिसू द्या. गॉगल घातला तुम्ही, स्वप्न पूर्ण झालं. काय आनंद आहे की आज भारतनं तुमचा किती दिवस बैल सांभाळताय तुम्ही? आता बैल सांभाळतोय त्याला झाले 2022 पासून, म्हणजे जसा अड्डा चालू झाला तसं 3-4 वर्ष होऊन गेली. तेव्हापासून बैल सांभाळताय. आणि आता पहिल्यांदा यश मिळालंय. पहिल्यांदा कुठल्या मैदानात राहिला किंवा काय? आपलं महाराजांच्या नावचं मैदान होतं, छत्रपती उदयनराजे केसरी. त्या मैदानात, लिंब मैदानात, मोठं मैदान आहे, त्या मैदानात आपण राहिलो. बरोबर. आणि पहिल्यांदाच तुमच्या दावणीला असताना बैल फायनलला राहिलाय आपल्या दावणीला. काय आनंद होता त्या दिवशी? आनंद म्हणजे 10-15 मिनिटं आम्ही हलगीवर नाचतो. बरोबर. आणि सेमी पास केल्यावर आणि आनंद खूप, म्हणजे त्या जी कष्ट केलं, जी म्हणजे पूर्ण जी संघर्ष केला ना, त्याचं फळ भेटलं त्या दिवशी. मी काय म्हणतोय पैलवान, आता मी बघितलं की तुमचा व्यवसाय बघितला तर कुठं सातारला राहिला, साताऱ्यात. आणि आज रामोसवाडीत ही बैल ठेवलेली तुम्ही, तिथनं येऊन ह्या सगळ्या गोष्टी बैलांच्या करताय.
कशासाठी एवढं? ही नादा पोटे आणि एक तुम्हाला म्हणलं का नाही, एक पण असतं किंवा एक आमच्या वडीलधाऱ्याने आमच्या आजीने ह्यांनी शिकवले की जी कराल ती तडीच न्या, म्हणजे हाती शेवटपर्यंत. तडीच न्या. हा शेवट माग निर्णय घेतला होता तुम्ही विकायचा बी, हा विकायचा निर्णय घेतला, पण ती तशी पार्टी पण आल्या नाहीत आणि पडून मागायला लागले. नाही नाही म्हणजे लय जणांनी हे केलं पण समोर कोण आलंच नाही की बाबा आम्हाला घ्यायचा आहे तुमचा. पण बैल बी त्यावेळेस पळतोय आपल्याला माहिती आहे, समोरच्याला माहित नाही ना. असं व्हिडिओ दाखवाय बी आपल्याकडे एवढं चांगलं नव्हतं, त्यामुळं मग ते कॅन्सल झालं. मग त्यानंतर लय ठिकाणी बैल आम्ही साताराचा गोटा बंद केला, परत तिकडं सांगली तालुक्यात जिल्ह्यात घेऊन गेलो. तिकडे स्वतःची जागा नाही, ही पण भाड्यानेच का? ही भाड्यानं जागा आहे आमची कारीला, पण ते अजून जरा वाटण्या वगैरे नसल्यामुळे. आणि कसं होतंय ही भाड्यावर आपलं म्हणलं तरी बरं आहे, काय कोणाचा एक नाही दोन नाही. नक्कीच. आणि काय सांगचाल आता थोडस परिचय करून द्या पहिल्यांदा. मी तर दिलाय, नावं टाकले त्याच्यावरती, थोडीशी पलीकडून सुरुवात करूया. या सर भारत, सर नंबर टाकलाय भारतवर, काय आहे तुम्हाला त्याच्यावर बोलायचं? भारत म्हणजे आता काय, भारतनं ज्यावेळेस यप बघायसाठी जी म्हणजे सेमी पास केल्यानंतर जी यप पडतं ना, तो जो आनंद किंवा ती बघण्यासाठी भारतच्या अंगावर यप आणि गुलाला माझ्या अंगावर त्याच्या अंगावर पडण्यासाठी जी संघर्ष केलाय ना, ती शब्दात बी सांगू शकत नाही. आणि कोण म्हणजे जो गाडा मालक आहे, गरीब गाडा मालक, किंवा जो संघर्ष स्वतः बैल सांभाळतोय, स्वतः बैल कष्ट करून 50 लाखाचा बैल घेऊन द्या, पण बैल दावणीला तयार करून फायनल घेणाऱ्याला दाखवा बरं. तो आनंद जो आहे ना त्याला आता येईल. तुम्हाला काय सांगायचं, आनंदच वेगळा आहे, वेगळा आहे आनंद. स्वतः तयार करून जो पैलवान स्वतः तयार करा की, आणि मग ते भाड्याचा किंवा ते आता डॉयला घालायचं भाड्याचा पैलवान घेऊन कोण बी कुस्ती घेऊन काय उपयोग आहे. स्वतः तयार मनगटात दम पाहिजे. आणि अक्का जेवढी ओळखीची आहेत सगळी माझ्याकडून आहेत की संघर्ष काय असतो ना तो पैलवान कुणी सांगेल. नक्कीच पैलवान, थोडीशी ओळख करून द्या. असं सांगितलं की बाबा आता परवा दिवशी तुम्ही जेव्हा फायनलला जायचं तेव्हा तुम्हाला बैल इथनं न्यायला माणूस बी नव्हतं. खरंच माणूस नव्हता. काय झालं, भारतला सकाळी 6-7 वाजता आलो मी, भारतला धुतला आणि आता काय मैदानात लॉट निघणार होते, त्यामुळे लवकर गेलं पाहिजे. लॉट किती वेळ गाडी आहे काय आहे ते आपल्याला नाही ना माहित. मग इथून भरताना बैल धुताना पण कोण नव्हतं. एक मित्र असाच वाटसरी भेटला, त्याला म्हणलं बाबा बांधू लागले त्यांनी. बैल धुतला आणि बैल गाडीत चढवताना कोणीच नव्हतं. मी अक्षरशः डोळ्यातनं पाणी आलं माझ्या. पहिरं करायला सांगणार होतो, बाबा बैलच भराय कोण नाही, मी काही येत नाही. तरी पण ही गोटा मालकांना फोन केला, ते भावासारखंच आहेत आपल्या, लय सहकार्य त्यांचं. त्यांनी लगेच आले आणि बैल भरून एकटा बैल घेऊन अड्ड्यात गेलेलो, एकटाच. बघा एक संघर्षमय कहाणी. बैलांची बी थोडीशी ओळख करून घेऊया. पाठीमागं बी आपण केलेली, थोडस सांगा का. सर ह्यो आमचा किल्लर म्हणून आहे. ह्यो पण चांगला एकदम म्हणजे खट्ट पाळणारी वस्तू आहे, म्हणजे नादच नाही. जर लागला बैल की समोरच्यानं मग हिंद केसरी ड्रायव्हरना पण घाम पडलेला बैल आहे. पण काय होतंय त्याचं जरा पायात कुठं लागलेलं असते, कुठं उघड्याव गेला. चांगल्या बैलांना तासाला लावतोय, कधी कधी ह्यो तासाला जातोय, असा मॅटर आहे. पण बैलाचा स्पीड लय भारत, आणि ती गाडी आहे ना चांगली गाडीला मारती, म्हणजे मारती म्हणून मारतो, चांगली पळतो बैल. त्याचं नाव किल्लर आहे 302. नक्कीच. आणि ज्यानं गुलाल मिळवून दिला आणि तुमचा जीव आहे पहिल्यापासूनच. हो, ह्यो बघा आमच्या ह्यो म्हणजे जीव माझा लाडका एकदम. त्याचं कसं आहे, ह्यो जिथं मी घरात म्हणजे माझ्या मंडळीला म्हटलं बैल इकतो, की जाऊ दे म्हटलं, बैल काय राहिना झाल्यात, पैरा नाही, माणसं नाहीत. तर मग बायको आमची म्हणली की बाबा संघर्ष करताय तर फळ तुम्हाला नक्की येईल कष्टाचं, आणि इकू नका. म्हणजे घरातली स्वतः इकू नका. थोडं आदल्याच दिवशी, दुसऱ्या दिवशी सकाळी भर भरायच्या आधी. तर ठीक आहे, मग बैलांना ते करूनच जावलं. बैल लय स्पीडचा आहे बैल, म्हणजे माणसांनी 1 कोटी रुपयाची बैल घेतलेत, पण माझ्या दावणीला कोटी रुपयाच्या किमतीचाच बैल आहे. पण तो अंधारात आहे. शरीर इष्टी म्हणा किंवा कुठल्या बी खांदी कसला बैल बाहेर जाणार असू द्या, बैल घेऊन जाणारच.
बैल कधी बाहेर बघत नाही दुई खांदी आणि चांगलं स्पीड आहे, गोंडा टाकून पळतो आणि त्याचा काही विषय तसं नाही. बघायला गेलं तर रामसवाडी किंवा ह्यो भाग म्हटलं तर बैलगाडी शर्यतीचा गुलाल लावणारा कपाळी भाग आहे. हो. त्याच दावणीला म्हणजे आपल्या मग हीच मला दार्जिन आहे आणि मी एक महिना झालं मी संघर्ष करतोय. माझ्यापाशी कामाला पण एक मुलगा होता, तो पण अचानक घरी गेला. मग एकटाच मी सगळं A to Z मॅनेज करतोय. इकडे घ्याय ही बघा, ही लहान मुलं आहे ती, ह्याच्यापेक्षा एक लहान आहे तो आता घरी गेलाय. ही पोरं शाळकरी आहे ती, शाळा सुटल्यावर किंवा शाळा भरायच्या आधी ह्यांचं खरं साकार आहे. म्हणजे खरी रिअल हिरो पडद्यामागची म्हणलं तर ही त्यांना श्रेय देऊ आपण. कारण यांनी बैल हे बैल मारतो, ह्या बैलाला आम्ही झुपून व्यायाम दिलाय. आम्ही तिघच करायुष ही की पुढे. तर त्याचा मुलगा अतिशय चांगला आहे, त्यानं साकार केलं एक भावाप्रमाणे. आणि आता एवढं मोठं माप काय नाव आहे? आता ह्या मापाचा विषय म्हणजे काळीजच आहे आपलं. काळीज म्हणजे आमचे भाग्यलक्ष्मी माना. तो दावणीला आला तसं आम्हाला गुलाल भेटलाय आणि घेतलाय का? घेतलेला नाही. ह्याची कहाणी इतिहास एवढा मोठा आहे. तो 50-50 सोन्याचा सक्का भाचा आहे आणि आपले जनार्दन सर किल्लार काववाले त्यांचा बैल आहे. यो हिरा म्हणून आहे. किंवा आपल्याकडे अख्ख्या महाराष्ट्रात बघा, माझी जागा भाड्याची आहे, ऐका बैरण माझी इकतची आहे, माझ्याकडे माणूस बैल आहे, त्या माणसाकडे लाईन लागेल पत्र घेऊन कागदपत्र माझ्याकडे बैल सांभाळायचं म्हणून बरं का. पण त्या माणसाचा बैल माझ्याकडे आहे का तर विश्वास पात्र माणूस तसा बैल ठेवणारा म्हणून. 1 गुंठा जमीन नाही, त्या माणसाचा बैल माझ्याकडे आहे. म्हणजे विचार, किल्लार काव जनार्दन सरांचा बैल माझ्याकडे आहे आणि माझं सोनं आहे. बैल बाग कसा आहे नक्की ठेवलाय बी तसा विषय किती दिवस झाला आपल्याकडे? आता तो महिना झाला असेल माझ्याकडे. बैल बाहेर जात होता 6 महिने जागा होता. बैल आपलं बी घोडा आहे, बाहेरच्या घोड्यांच्या संघ बैलाला फेर वगैरे गुंजभर बाहेर बघत नाही आता. म्हणजे निगेटिव्हिटी काहीच नाही. बैलाला प्रेमाने, एवढं प्रेमानं ना, तो एवढा शहाण आहे. एखादा आत्ता बी कासरा त्याच्या यसनीला नाही, मुरकीला आहे, पण मस्तीच. पण तो करणार आहे, माझं नाव करणार आहे नक्कीच. त्यानंतर ना अलीकडं सम्राट, ही अलीकडे सम्राट सेठ, ही पण चांगल्या वळूची पैदास आहे आणि त्या हिराच्या म्हणजे देखूनपणाला थोडा कमी किंवा बराबरीचं म्हणता येणार नाही, ती लय चांगल्या वळूची पण पैदास आहे. देखना बी आहे ह्यो सम्राट आमचा. आता तळाला आहे ना, चांगल्या बैलाला आदतच आहे, आदत आहे अजून. अजून 2 वर्ष नाही. माप बघा कसं आहे त्याचं, तुम्हाला सांगतो. जबरदस्त माप दिसतंय, लांब लचक. मापाचा विषय, ही बैल सगळी मला महिन्यापूर्वी मारत होती. कुठून खरेदी केला काय? ह्यो आपल्या भागातलाच आहे बैल आणि बैलाचं म्हणजे गोडच आहे दुसरं. आणि पारक म्हणण्यापेक्षा आहे का नाही, मी विकत घेतलेला अनुभव आहे. मी शिकलोय आणि त्या शिक्षणात ही बैल घेतलेली ती. त्यामुळे बैल कुठला फेल गेलेलाच नाही माझा अजून. कुठलाच बैल फेल गेलेला नाही. ही तर पाखरू असं आहे की आता आदत आहे, त्याच्या खालच्या तडाक्याला आहे ना मोठ्या बैलासनी सुद्धा तासाला घालवला असली झेप आहे. काल छोटा लक्ष आहे का नाही, त्यांचं ती काय मामा ती नाहीत का, ते काय त्यांचं नाव, ती सुट्टीला होतं. म्हटलं काय ह्याच्या झेप आहे त्या. काल आमचा बैल त्यानं किल्लरला तासाला घालवलं ह्या बैला. बोला, काल 2 टांग्यानं गाडी पळत होती, पण स्पीडच असाय. तर मग असा ह्यो वाघ आहे माझा सम्राट, माझा पहिला सम्राट म्हणून तुमच्या ह्याला आहे बघा. तो वारल्यानंतर मला ही वस्तू लागली, पण बैल पळतोय चांगला. आणि बघा माप कसं आहे, आदत आहे अजून. कोणी काय बी सांगतं ह्याच आहे तेच आहे किंवा माझंच चांगलं, पण माझं खरोखर सोनं आहे. गोल्ड म्हणजे व्हाईट गोल्ड म्हणतात ना. दावणीला बघितल्यावर खराब वस्तू नाही. जो आनंद कशात आहे सांगावाला. आज तुम्हाला सांगतो, अख्ख्या महाराष्ट्रात नाही ना, मला जनार्दन साहेबांचा बैल माझ्याजवळ आला तिथंच मला पोच पावती भेटली. बघा की गुंठा जमीन नाही, सगळ्या गोष्टी. अहो आज खऱ्याला आहे ना लेट पण चांगलं फळ मिळतं, त्यात काय वाद नाही. आणि ही बघा आमचं सोनं कसं वाटतंय सांगा. ही बघा काय आता ह्याच्यात किती पैसे कमवायचं माणसानं. आता ह्याच्यापेक्षा कोण माझ्यापेक्षा श्रीमंत आहे दाखवा. म्हणजे माझ्या मनात तर मी श्रीमंत आहे बाबा. बरोबर, काय श्रीमंती पैसा पाणी सगळ्यांकडेच आहे, त्याचा विषय नाही. पण अशी वस्तू भेटाय पण श्रीमंतीच पाहिजे, मन मोठं पाहिजे. या बांधू का. बघा त्यानंतर इकडे शेवट दरबार. आम्हाला आताच येऊन देत नव्हता दरबार मगाशी. दरबार छोटा आहे, आताशी 8 महिन्याचा आहे.
पण कीर्ती महान आहे त्याची. फेरं बिरं काढल्यात का? फेर काढले ती उजवीनं अजिबात बाहेर बघत नाही. आणि 3 माणसं बसून मी छकडं चालवतो. मी कधी छकडं चालवलेलं नाही, पण आता 1 महिना झालं मी पहिलं ट्रेन मी स्वतः करतोय आणि गुलाल पण मी स्वतः घेतलाय. कोणच म्हणणार नाही की मी पहिलवानला मदत केली. मी पहिलवानला अजिबात नाही. आणि घोडी घोडी तर आपला रॉकी तुमच्या मुलाखती आमची लक्ष्मी, हे आमचा रॉकी भाई. पैलवान म्हणजे बघा, कुणी जोडीला नसलं असलं तरी माणसानं जिद्द ठेवली तर काही करू शकतो. जिद्द 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 हे गप गप जिद्द पाहिजे, जिद्दीशिवाय काय नाही. आणि चिकाटी म्हणा किंवा त्यात एक नाद पाहिजे. व्यापार करणाऱ्यांनी नाव होत नाही ती. आणि आता मी साठी टोक सांगतोय की माझ्याकडे बैल आहे, पण कसा ठेवलाय तुम्ही सांगा. नाही बैल एक सांभाळायला दिलेत मी, पण बैल सांभाळायला देऊन माघारी आणता नाही ना रडत घेऊन आलोया. महिना गेलाय बैल रिकव्हर करण्यात. पैसे घेताय ना तर चांगली सांभाळ बैल माणसांची. माणसाचा लय जीव असतो त्या बैल मालकाचा. त्यानं काय संघर्ष केला किती बी मोठा असू द्या, पण बैल ही लक्ष्मी आहे. आज ती माझं भाग्य लक्ष्मी म्हणतोय का, तो आला तसं माझं भाग्य उजळले. दुसऱ्यावरती प्रेम करा, तुम्हाला आपोआप फळ भेटणार नक्कीच. आणि निगेटिव्ह माणूस जवळ नाही पाहिजे. निगेटिव्ह माणसामुळे काय होते, नकारार्थी बोलणारी माणसं असली का नाही की तुमचं काम बी नकारार्थीच होते. एकट्याचा दम आहे तर हाय म्हणजे हायची एकटा. आमची आई म्हणते 10ला भारी, एकच असावं 10ला भारी आहे, आपण 10ला भारी काय विषय. नक्कीच मित्रांनो, एक येडा नाद रक्तातला नाद म्हटलं तरी चालेल. आणि करून दाखवलं पैलवानानं. काही दिवसापूर्वी रडून मुलाखत दिली होती की बैल विकून टाकायची, पण त्याच बैलानं गुलाल घरच्या बैलांवरती घेऊन दाखवला पैलवानाने. हो. नक्कीच जाता जाता काय एक शेवट संदेश द्याल? नाही, खरी कहाणी तुम्हाला अजून सांगायची राहिली. तर थोडं सांगायचं काय माहितीये का मित्रांनो, बघा एक जातीवंत दावण बघायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने एक वेगळीच. आता आमचे गोटा मालक नाहीत, तर गोटा मालक आहे ना, त्यांचं आपल्यावरती न सांगणारे उपकार आहेत. कारण आपल्या घरातल्यांनी सुद्धा बैल बांधायला त्यांच्या जागेत नाकारलेला आहे की तुम्हाला, म्हणजे मला सांगायचं होतं. बरेच जण म्हणले की कशाला येऊन नाद करतोय. आणखीन मी आमच्या म्हणजे रक्ताच्या नात्यातल्या आमच्या आईला म्हणलं की अशा असं बैलांना जागा नाही बांधायला, विचार. नाव घेत नाही तर त्या माणसानं सांगितलं की नाही म्हणून सांग. मग त्याच्यानंतर मी बैल सांभाळायला दिली, जागाच नव्हती. आता सातारमध्ये मी मस्त गोट्याचं काम केलेलं, त्यांच्या भिंती वगैरे चढवलेल्या. पण तिथनं आपण आता एकाच्या सांगण्यावरून बैल आपण सांभाळायला दिली दुसरीकडे, ती सगळं डिसबॅलन्स झालं. मग बैल बांधाय अक्षरशः जागा नव्हती. तर घरातल्यांनी सुद्धा आपल्याला, नात्यातल्या रक्तातल्या नात्यांनी आपल्याला नाही म्हणून सांगितलं, पण या माणसानं आपल्याला इथं जागा देऊन तुम्हाला काय करायचंय ती करा. भाडं पण काहीच नाही, नसल्यागतच आहे भाडं. आणि बैलांना एवढं जागा एकदम शांत वातावरण, त्यांचं सहकार्य पण आहे. असं नाही की ज्वारी आत्ता उपटून घाला म्हणते, वैरण नसली तर. वैरण नसली ना तुम्ही काही करा बिनधास्त. एवढी मानाची मोठी माणसं आहे. त्यांची मुलगा मुलगी म्हणजे दिदीच आहे माझी, ती त्यांचा दादा, नंतर ताई, त्यांच्या मंडळी सगळे आपली घरातल्या गत मला जेवाय बोलावतात. कालच त्यांच्या घरनं जेवण गेली. म्हणजे एवढं रिलेशन चांगलं आहे आमचं त्यांचं. मेन म्हणजे त्यांचं एक आभार आहे. कोणाचा गोटा आहे? मनोज, मी बैलांच्या माझ्या नावाखाली त्यांचं नाव लावतोय, श्रवण मनोज मदने. म्हणजे ते मनोज भाऊ आहेत, ती ग्रामपंचायतीत शिपाई आहेत. पण माणूस एक नक्कीच. रामोसवाडी म्हटलं तर बैलगाडी शर्यतीसाठी रामोसवाडीचा मादे असेल किंवा फडक्यांची कारकीर्द सगळी इथनं सुरुवात झाली सगळी. आणि असं काय नाही बरं का आपल्याला, म्हणजे तुम्हाला सांगतो, आपल्याला घमंड नाही. बैल माझा ताकदी व्हायची, सगळ्या बैलात देखील म्हणजे दिसायला असे सगळ्यांच्या बरोबर आहेत, असं काय नाही. मी सगळं इकतच घालतोय. माझा खर्च ऐकला जर कोणाला खरं वाटत नाही त्यांच्यात तरी सांगू शका. सांगितलं की हसते वाटतं, तुम्हाला काय सांगायचं. एक सांगू तुम्हाला, आतापर्यंत आहे ना, मी या बैलांना जो खर्च केलाय का नाही, त्यात जी टॉपची टॉप वस्तू ज्यांनी घेतली असेल ना, त्या किमतीपर्यंत माझा खर्च झालाय. इमानदारी बैलावरती हात आहे माझा. रोज मी सातारा अपडाऊन करतोय.
काय आणि नादा पुटी कुणी म्हणू नका परत की बाबा याला काय आणि व्यवसाय काम धंदा बघून काम धंदा बघून तुम्ही असं व्यवसाय सांगा काय आहे तुमचा? माझा ट्रान्सपोर्ट व्यवसाय जातीनं ट्रान्सपोर्टर आहे मी म्हणजे एकदम जातीवंत ट्रान्सपोर्ट. कोणाचा रुपया आपण ठेवत नाही, व्यवस्थित काम करतो आणि कोणाचा घेतलेला नाही. आणि ह्या मैदान क्षेत्रात पण आहे ना आपण कधी कोणाला 1 रुपयाला कधी थांबवलेला नाही. म्हणजे रोखोक काय असेल ती कशाचं व्यसन नाही. पाणी सुद्धा घरनं बाटल्याबरोबर आणतो मी, एवढं सांगतो तुम्हाला. काय फक्त आपल्याला नाद केलेला कडपर्यंत आता नाव झालं. त्या दिवशी सीमित काय झालं हा तुम्हाला सांगतो किस्सा. आपली गाडी एका अँगलनं म्हणजे दोन्ही अँगलनं थोडीफार पुढंच आहे, पण आता ती कसं झालं आपल्याला सामना दिला तर म्हणजे खरी कंडिशन सांगतो काय ते पण दुसऱ्याची पण बैलच आहेत ती, त्यांना पण गुलालाची आशा आहे. ठीक आहे. मग काय तिथल्या एका लिम मधल्या माणसानं मला बैल मागितलेला. तर आता माझ्या संग माणसं नाही ती आणि माझी 22 तारखेला एक छोटी मिटिंग होती. तर मी नाही म्हणून सांगितलेलं त्यांना स्पष्ट. आणि आदल्या दिवशी पायऱ्या म्हणून त्या पायऱ्यासाठी त्यांचा फोन आला. तर म्हणलं ठीक आहे, ती पण मित्र आहेत आपले गणेश नानावरे म्हणून. तर येतो म्हणलं. दुसऱ्या दिवशी आपलं मी गेलो. त्यांना काय वाटलं मला नाही म्हणले आणि ह्यांच्या पायऱ्यात पडले म्हणून त्यांनी आपल्याला लय सहकार्य केलेलं आहे. ज्या माणसाने आपल्या म्हणजे तिथं जरा वेगळ्या स्वरूप आलं की रितसर आहे ना मान तिने मला दिला बरं का. ज्या माणसानं ज्या बैल पळला ती पण म्हणले तुमचा मान आहे खरा, आणि ह्या वाघानं गाडी लावतो म्हणून लावली. ती सगळ्यात ह्यानं बघितली अड्ड्यात. सेमी होता 4 नंबर सेमी आणि 2 नंबर तासावरती आपली. आणि गट किती होता? गट 10वा होता. तर बैल आपला खाली नेला, त्यांची बैल आली. आता तो गणेशचा बैल डावीचा, दुसरा एक बैल होता कुठला त्या बैलवाल्यांनी झुपला बैल. आणि राव माझाच बैल पळला नाही. माझाच बैल पळणार आहे, जे गाडी लावली तोच बैल फायनलला पळणार आहे. मोठी म्हणजे आपलं आबाडो खुरे ना त्यांचा तसं मी आपलं विचार केला. ठीक आहे तुमची पावा बाबा पुकरून आभार आहे म्हणून मानले, किंवा मोठीपणा जी सन्मान असतो का नाही, किंवा 4 माणसात जी माझं नाव झालं त्यात समाधान आहे. एकदम किती नंबर झाला? 6 नंबर त्यांनी हे केला. ते आता 2 बैल ती पळी. 100% सगळी माणसं म्हणत होती किंवा मी बी सांगतो हा ही गाडी माझी पळी असती तर पहिल्या 4 नंबरात तरी 100% उतरले. कारण बैलाचं ती पैसे नंबर वेगळी गोष्ट आहे, परंतु गुलाल तुमच्या बैलानं घेतला तिथंच तुमचा आनंद संपलाय. आनंद आणि दाखवायला तिथं बैल दाखवून देणार आहे परत बी. दाखवणार काय वाद नाही. बैल मला तुम्हाला आणखीन सांगतो साहेब की बैल सगळी बैल ही बारक सुद्धा मारत होतं मला. 1 महिन्यात ही बैल माझ्या हातावर आली ती. माहिती ना तुमच्याशिवाय कोण काय येत घालाय. माझीच आहे. तुम्ही म्हटलं पहिल्या दिवशी आलो तुम्ही मारा, मग उपाशी मारा. एकानं सुद्धा मला काही शिंग लावलेलं नाही आज अखेर. मी ह्याला एकटा घेऊन जातो. त्या दिवशी जर कोण नाही भेटलं तर एकटाच भरणार होतो, काय व्हायचं होते. मग असा ह्यो बैल आहे आपला. संघर्ष खरोखर लय मोठा आहे बैलांचा सुद्धा. बैल खरोखर चांगली ती. कोणी कोणाला कमी समजू नका आणि कोणी कोणावरती म्हणजे जर नादात एखाद्याचं सहकार्य केलं तर उपकार केले असं कोणी समजू नका. नादात जर तुम्ही येत असाल कोणासाठी आणि ह्या बसवराजाविषयी कोणाच्याच माझी प्रामाणिक विनंती आहे की जळू नका. बैल पळत्यात, आपण पळत नाही, ही माझी विनंती आहे. अक्षरशः साहेब मी कधी कधी एवढा म्हणजे फोन कोणाला मी पायऱ्याला कोणीच सांगू द्या, मी कोणाला फोन करत नाही करत. आपला बैल पळतोय पण आपल्याला कोण बैल देत नाही. बैल बसला बघा, प्रतिभाचा टायमिंग आहे त्याचा आता. चालतंय नक्कीच. काय शेवट एक संदेश द्याचाल? संदेश ह्योच द्यायचा आहे की जी पण गाडा मालक आहेत ना त्यांनी रडीचा खेळ खेळू नका, प्रामाणिकता दाखवा. आपला बैल बसला तर बसला किंवा. आणि खरंच विनंती आहे की संघटना ऍक्टिव्ह व्हावी. संघटनेशिवाय तो नाद अपुरा आहे. संघटना जी बळ आहे ना त्यात कुठला बी तुमचा जवळचा एखादा टागे असू द्या त्याला घेऊन गेलं का नाही तरी तो आपल्याकडून नसतो. सेटलमेंट त्यामुळं प्रामाणिकपणे आपल्याला एकच अपेक्षा आहे की संघटना ऍक्टिव्ह व्हावी. आमची बैल गटाला मार खाऊन येऊ द्या किंवा सीमेला आम्ही मार खाऊ देऊ द्या, आम्हाला सुखदुःख नाही. किंवा आम्ही नाद आमच्या म्हणजे आनंदासाठी करतोय. फक्त इमानदारीनं नाद होऊ द्या. नाद होऊ द्या. पण आता एवढीच सांभाळत आहे
हो एखादा मी काय म्हणतो एवढी 4-4 5-5 6-6 बैल सांभाळण्यापेक्षा 1-2 चांगली ठेवा, म्हणजे असं माझं म्हणणं आहे. सगळी दावणीला ठेवून एवढा खर्च करत बसून म्हणजे तुमच्या पण बैल सगळीच माझी चांगली आहे ती. बैल काय कुठला देव वाटतच नाही, पण चांगल्या दावणीचा जर आमच्या घरातल्यांनी पण सांगितले, जर आपली बारक्या आदत वस्तू आहे त्या किंवा कुठल्याही बैलाला जर चांगल्या दावणीतनं फोन आला किंवा जरी एखाद्याला आपली बैल आवडली, खरोखरच ते माझ्यासारखा जातीवर नादात नाही तर आपण देणार की द्यायचा बैल एखाद्या चांगल्या दावणीचा. कारण कसं त्यानं बी किंमत करावी, हो. नाहीतर या बाराची एवढ्या चांगल्या बैलाची काय किंमत केली होती लोकांनी. हो मग तेच की मग त्यानं दाखवू. आत्ताशी बैल पेटलाय माझा, बैलाला तरी पत्र्या वगैरे कधी मी पत्र्या लावून द्या, मग उराटीच्या राहणार किंवा म्हणजे अशा जी खडबीड असतात ना त्या रानाला कोणाला ऐकलं तर बा बैल अतिशय पळतो माझा, काही विषय नाही. नक्कीच. हो आणि माझी आता सगळी मुलांचं यांचं 1 नंबर पैलवान झालेत आता, व्यवस्थित सगळं व्यवस्थित आहे बा, काय विषय नाही बैलांच्या आशीर्वादानं. नक्कीच. आणि मिसेस बी तुमच्या जॉबला आहे ना? हो आहेत काय सगळं चांगलं आहे. माणसांना वाटतंय की यो कशाचा यो काय करतोय, नादात आम्ही बाद पण होणार नाही आणि नाव पण करणार, प्रामाणिक नाव करणार. असं नाही की हे जा बैल आणलाय हे तर माझा बैल आहे दावलाय, असलं नाही. माझा मी बैल पळवून बघितलं. आता किल्लार कावचाय तर त्यांचाच सांगितलं. हो हो ते आहेच आपलं, पण माझं जीव आहे म्हणजे ह्याचा भाग्यलक्ष्मी आहे आपली. भाग्य आपलं हे. नक्कीच मित्रांनो बघा, मुलाखत घेतली, फार दिवस मावळला आणि दिवस मावळताना आपण मुलाखत घेतली. पैलवान सकाळपासून फोन करत होते, आपण बी बऱ्याच अडचणीतनं त्यांची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलो आणि त्यांचा गुलाल आणि आनंद दाखवायचा होता. एवढंच या मुलाखतीचा उद्देश. धन्यवाद धन्यवाद साहेब, धन्यवाद धन्यवाद, खरंच धन्यवाद.